रिक्षा पंक्चर झाली रस्त्यात, परत दुसरी रिक्षा पकडायची आता आम्हाला। आणि अजून काय सुरुवात नाही झालेली आहे, डीजे बीजे वाजतोय पाठी। आता डोल बिल वाजलेला आहे, कलर बिलर बघा भूत दिसतोय पुरा। गौर से देखिए इस चेहरे को, यही है वो। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी गणेश आठवे, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर काल आपण होळीचा व्हिडिओ टाकलेला माहीमचा, खूप छान व्हिडिओ होता। आणि आज आहे रंगपंचमी 7 मार्च। तर सर्वप्रथम तुम्हाला रंगपंचमीच्या मनपूर्वक शुभेच्छा। तर आज आपण जाणार आहोत अंधेरीला रंगपंचमी होळी खेळायला। तर माझ्यासोबत फ्रेंड्स पण आहे, ते डायरेक्ट आपल्याला घाटकोपर स्टेशनला भेटतील आणि तिथून आपल्याला मेट्रो पकडायची आहे। सो आपण ते आपल्यासोबत आहे, त्यांचं पण तुम्हाला इंट्रोडक्शन करून देईल मी तिकडे स्टेशनला पोहोचल्याच्या नंतर। सो आता आपण डायरेक्ट स्टेशनलाच भेटूया। सो चला मग कंटिन्यू राहा आजच्या ब्लॉगमध्ये पण। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑलरेडी चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर चला मित्रांनो, जास्त उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करा। आजच्या रंगपंचमी आणि रंगपंचमीला पाऊस पडतोय बघा, काय नशिबाने आपण। तर आज आपल्याला भरपूर एन्जॉय करायचं आणि भरपूर मस्त मजा करायची। तर म्हणजे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच कसली मजा आहे काय ते रंगपंचमीची। आणि बघा इकडे पाऊस पडला आहे आज, हे तुम्हाला म्हणजे खूप बरं वाटतंय। बघा पूर्ण रोड ओला आहे, पाऊस पडतोय बघा, हलका हलका पाऊस पडतो, पुरा रोड ओला झाला आहे। चला आता सकाळचे 9 वाजलेत, तर आपण डायरेक्ट स्टेशनलाच जाऊया। भरपूर उशीर पण झाला आहे, टायमिंग 10 ते 5 आहे तिकडे, आपल्याला 1 तासात पोचायचं आहे डायरेक्ट अंधेरीला। चला बघा मित्रांनो, बॅड लक बघा आमचं किती। रिक्षा पकडली, हा एक तर लेट आला आहे ओमकार, बघा नाराज झाला आहे, एक तर लेट आला आहे आणि रिक्षा पंक्चर झाली रस्त्यात, परत दुसरी रिक्षा पकडायची आता आम्हाला। चला आता दुसरी रिक्षा ट्राय करू आपण, दुसरी रिक्षा भेटली। चला भेटली चला भेटली। तो फायनली आम्हाला रिक्षा भेटलेली आता। काय ओमकार यार, तुझं पाय बोलणं बेकार आहे। पहिल्यांदाच रिक्षा पंक्चर झाली काय यार, बघ ना किती बॅड लक यायचं। दिवसाची सुरुवात पावसाने झाली, पाऊस पडला एवढा चांगला आणि रिक्षा पंक्चर झाली इथं हायवेला। आम्हाला दुसरी रिक्षा पकडायला लागली, फायनली भेटली एक रिक्षा। त्याला फायनली भेटली, आता पटकन जातो। आता वाजले किती, 9:30 वाजले ना, 9:30 वाजले, भरपूर लेट झालाय। आता डायरेक्ट आपण आता स्टेशनलाच भेटूया। चला मित्रांनो, मेट्रो स्टेशनला एंट्री केली आता, पूर्ण खाली आज, नाही तर इथे भरपूर गर्दी असते घाटकोपरला। आपल्याला इथून आतमध्ये एंट्री करायची आहे। आता हे दोघं इकडे आहेत। सो फायनली आता आम्ही मेट्रो स्टेशनला पोहोचलो आहे। माझ्यासोबत हा ओमकार, रंगून आला आहे, दामिनी पण आहे, 3 जण आम्ही आहे तिथे। बाकीचे कुठे थांबलो बाकी लोक येतात जातो। तर आता तिकीट वगैरे पण काढलेली आहे आणि रिटर्न तिकीट काढली आहे आपण, म्हणजे नंतर मग प्रॉब्लेम नको व्हायला। डायरेक्ट रिटर्न तिकीट काढून टाकले। सिंगलचे 40 आहेत आणि रिटर्नचे 75 आहे, म्हणजे 5 रुपये डिस्काउंट दिला आहे मेट्रोनी। चल बरं आहे तेवढं पण। चला आता डायरेक्ट मेट्रोत भेटूया। तर चला मित्रांनो, आता आम्ही डायरेक्ट इथून स्कॅन करणार आहे पहिला, मग आतमध्ये एंट्री करणार। इथे स्कॅन करायचं आहे, डोर ओपन झालेला आहे। चला आता आतमध्ये एंट्री मारूया। आता आम्ही मेट्रो स्टेशनला पोहोचलो आहे आणि पहिल्यांदा म्हणजे गाडी पण आली नाही आहे अजून। 4 जण आहेत आम्ही आता इकडनं। आम्हाला जागृतीनगरला एक फ्रेंड आहे, तो भेटतोय, तो वेट करतो तिकडे। त्याला ती लोक DN नगर तिथेच भेटतील आपल्याला। आपल्यासोबत ओमकार आहे, दामिनी आहे आणि अंजली, 3 जण आहेत आणि टोटल मी 4 आणि 5 जण आम्ही टोटल आम्ही इकडनं जाणार आहे। जागृतीनगरला तो आपल्याला भेटेल, आपण तिकडनं डायरेक्ट DN नगरला भेटू। चला यांचा वेट करतोय, बघा गर्दी भरपूर आहे। सो फायनली आपली मेट्रो आलेली आहे।
बरोबर डोर आपल्या या एरोच्या समोरच थांबणार आहे. चला आता इकडून आतमध्ये जाऊया आपण. चला बसूया. ये बस. मित्रांनो जागृती नगर आपला फ्रेंड आलेला आहे पप्पू. पप्प्या काय बोलतो भाई? स्माइल बिल हात बीत दाखव जरा. चला आपलं स्टॉप आलेलं आहे DN नगर. चला स्टॉप. चला आता आउटडोअरला एंट्री म्हणजे एक्झिट मारतोय आपण. आता इकडे स्कॅन करून आपल्याला बॉक्समध्ये ही तिकीट टाकायची आहे. स्कॅन करूया. डोर ओपन झाला आहे आणि आता हा बॉक्समध्ये आपल्याला हे पास टाकायचं आहे. चला आता एक्झिट मारूया इकडनं समोरून. तर मित्रांनो आता जरा मेट्रोमधनं उतरल्याच्या नंतर बाजूला एक उसाचा रसवाला दिसला आहे. तर आपली बहुतेक खूप एनर्जी जाणार आहे आमची. तर त्यामुळे आम्ही आहे ना जरा उसाचा रस म्हणजे पिऊन घेऊया 5 जणं पण. आणि आम्हाला इथनं आहे ना 5 जणं तर घेणार नाही रिक्षात. तर आम्ही आहे ना थोडंसं म्हणजे वॉकिंगच करणार आहे. मग त्यासाठी एनर्जी पाहिजे आम्हाला. तर आम्ही उसाचा रस पिणार आहे. काय पप्पू पण आपल्याला भेटलेला आहे. ओंकार आहे, कामिनी आहे, अंजली आहे. म्हणजे 5 जण आहेत आम्ही. आणि थोडं वॉकिंग करणार आहे आम्ही. नंतर आपण भरपूर म्हणजे आमची एनर्जी जाणार आहे. त्यामुळं आता थोडं म्हणजे ज्यूस घेतलं की जरा थोडं एनर्जी येईल थोडं. तर चेस घेऊ का भाई? हां घे, पिया सगळ्यांनी पिया. स्वतः मेन इंटरेस्टला पोचलो. आता बहुतेक हाच गेट आहे. पोचलो. आता इथून आम्हाला आतमध्ये एंट्री करायची आहे. पासेस मागतील. अशा प्रकारच्या आतमध्ये एंट्री झालेली आहे. आणि हे बघा पब्लिक तर नाही आता, अजून पब्लिक आली नाही आहे. तर आमच्या आतमध्ये एंट्री झालेली आहे आणि अजून काही सुरुवात नाही झालेली आहे. डीजे वाजतोय पाठी बघा. हे 5 जण आम्ही आतमध्ये आलेलो आहे. काय बोलते? चल चला आता नाश्ता वगैरे करून घेतो. जरा नाश्त्याला बघू काय आहे. या ठिकाणी जेवणाची सोय केली आहे. इथं लिहिलं जम्बो किंग. बघा आता काय माहिती नाश्त्याला काय भेटणार आहे. असं एवढा स्पेस आहे इथे आतमध्ये, भरपूर स्पेस आहे. ते आम्हाला एंट्री पास भेटलेले आहेत असे. काय बर्गर आणि काय ड्रिंक म्हणजे वेलकम ड्रिंक ते असे पास भेटलेत कॉम्बो. आतमध्ये आहे ना बर्गर आणि वेलकम ड्रिंक म्हणजे सॉफ्ट ड्रिंक भेटेल आपल्याला आतमध्ये. असं वाउचर भेटलेलं आहे आपल्याला. पब्लिक येते अजून. आणि हा जो गोल सर्कलचा राऊंड आहे ना त्याच्या आतमध्ये म्हणजे फवारे वगैरे मारणारे पावसाचे वगैरे. आणि तिथंच होळी उत्सव होणार आहे. कलर विलर अजून आणले नाही, कलर पण येणार आहे. सगळं आपलं एन्जॉयमेंट तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल सर्व. आणि अशा प्रकारचे इथं मोठा स्टेज आहे. DJ लावला आहे. डीजेमध्ये फुल धमाल करणार आहे आपण. इथं तयारी वगैरे झालेली आहे. आता पब्लिक यायला सुरुवात झालेली आहे. सुरुवात होईल आता. इकडे सुरुवात वगैरे झालेली आहे होळी उत्सवाची. आणि गर्दी बघा झालेली आहे पाठी. आता आपल्याला पण आता थंड नाश्ता वगैरे करून घेऊया. थंड पण भेटलेला आहे आपल्याला आतमध्ये. बर्गर पण खाऊया आणि जाऊया होळी खेळायला. बर्गर आलेला आहे पूर्ण आणि थंडा पण भेटलेला आहे. बर्गर भेटलेला आहे. बर्गर चला खाऊन घ्या. पाठी ढोलू असतोय या साईडला.
होळी झालेली होळी झालेली गौर से देखिए इस चेहरे को, यही है वो, यही है वो, तो वो चेहरा नाचतोय। ये भी देखो, ये ना सगळे थकलेले चढली 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 चढली
आता भरपूर धमाल केली आहे आणि आता इकडे रॅप चालू आहे. रॅप पण आपण शूट करूया. आणि आता थोडंसं खाल्लं आहे. राईस होता, नूडल होता. 200 रुपये प्लेट आहे इथं, 200 रुपये. एवढं पण हे नव्हतं, क्वांटिटी पण खूप कमी होती. 200 रुपये राईस आणि 200 रुपये नूडल. आता थोडंसं भुकलो म्हणून आम्ही थोडंसं लंच केलं आहे आणि इकडे रॅप चालू आहे पार्टी. आपण तिकडे पण गेलो. दूसरा नाम माई ताजी कराई कलम के जरिए ना छाव दुनिया सारी बोले पुजारी मुंडे मवाली गाली बजा ताली में बहुत कुछ साथी जो दिखता हूँ गाने चलते कागज शैतान की एड़ भरा क्या है वापस सब मेरी आर्टिक्स इसे स्कोप रहता मेरा फोकस फोकस लोग से रहता मैं दूर नहीं होना मुझे मशहूर सबकी नजर मेरे पे जैसे कोई नूर क्या मैं कोई नूर हमें कोई नूर मेरा भाई ये थोड़ा साइड नित्या शिवी बड़ी का तो मेरा भाई मेरा भाई बच्चे से बच के रे तू भूल जाएगी उसको रे कल एक टाइम और तू राइट में होकर के देख आता नहीं भाई बनने इंस्टा पे सुबह उठने से पैसा आता दिमाग में जिंदगी नहीं चाहिए मेरे को किसी से बस लोग कहेंगे आता काय भाऊ आज जास्त बोर करायला लागलाय. डीजे वाजवायला सांगा. डीजे भाई डीजे वाजवायला सांग ना. पप्पा यार काय बोलतोय पप्पा भाई. पप्पा तर मुदत झालाय. हे ओंकार डीजे वाजवायला यार. ही बिचारी पप्पा सगळे चेहऱ्यावर मरगळले. फोन करायला लागले. डीजे लावायला सांगा. डीजे तो फायनली आता आम्ही ना बाहेर आलो आहे. गेटच्या बाहेर आलो कारण की आता भरपूर एन्जॉय केला आहे. 3:30 वाजलेत. तर आता आपण जायची वेळ झाली घरी. आणि पब्लिक पण तुम्ही पाहिलेच असेल. भरपूर पब्लिक होती आणि छान मजा आली. नाचलो भिजलो मस्त. एन्जॉयमेंट भरपूर केलं आहे. तर चला आता पप्प्या पुढे चालला आहे बिचारा एकटा. पप्प्या काय बोलशील पप्प्या? तुला कसे वाटले एन्जॉयमेंट? छान भरपूर मजा आली ना? मजा भरपूर आली पप्प्याला पण. आता 3 जण पुढे गेलेत. त्यांच्याशी पण बोलूया आपण. 3 जण पुढे गेलेत. त्यांच्याशी पण आपण बोलूया कसं वाटलं त्यांना एन्जॉयमेंट वगैरे. जरा काहीतरी नवीन एक्सपिरियन्स. कारण की मी पण 3 वर्षानंतर होळी खेळतो आहे. 3 वर्ष काय खेळलो नाही. 4 वर्षामध्ये काय खेळलो नाही. 2018 19 20 21 22 4 वर्ष नाही खेळलो. 23ला खेळलो. भरपूर मजा केली. 4 वर्षाची कसरत काढली. बिचारा ओंकार वैतागलेला दिसतोय. ओंकार काय बोलशील? हॉटेलमध्ये बसलाय. कसं वाटलं एन्जॉयमेंट? बहुत खराब. अरे वा. तू काय बोलशील दामिनी? यार ठीक आहे. भूक लागली आता. काय भूक लागली. काय बोलशील? अरे कसं वाटलं तुला एन्जॉयमेंट? कशी वाटली? एकदम काय वाटलं? छान वाटली ना? ए भाई पप्पू है तू क्या अभी तक ऑर्डर दे रहा है क्या यार? हाँ ए याला झोप आली व. ए उठे चल घर नाही. आता जेवायला बसलो इकडे. मी आज मंगळवार असल्यामुळे व्हेजची ऑर्डर दिली. नॉनव्हेज वगैरे खातो. आपलं व्हेज आहे. बटर पनीर ऑर्डर दिलेली आहे. आता मग राईस वगैरे खाल्लेलं आहे. तर आता जेवतो मग भेटतो. हालत बघा किती बेकार झाली सर्वांची. ओंकारला झोप आली आहे. चला आपलं जेवण आलेलं आहे आता. पनीर बटर पनीर मागवलं आहे. 2 रोटी आहे. चल पप्पू ओंकार सुरुवात करूया का? हे नॉनव्हेजवाले एकदम तरुण मस्त तरुण खावा एकदम. चला जेवतो. तुम्ही पण या जेवायला.
तर मित्रांनो आता आम्ही जेवलो आहे वगैरे मस्त मी पोट भरून वगैरे आणि आता आमची घरी जायची वेळ झालेली आहे. वाजलेत पण 4:30 आणि भरपूर थकलो आहे. अशी झोप आली आहे ना डोळ्यावर आणि खरंच खूप मजा आली. रंगपंचमीचा दिवस होता आजचा पण खूप म्हणजे जास्त एन्जॉयमेंट गेली. एवढी एन्जॉयमेंट की पुन्हा म्हणजे 4 वर्षानंतर एन्जॉयमेंट करतो मी रंगपंचमीला आणि भरपूर वेळ खेळलो आहे. म्हणजे मी तर काय आपल्या इथं एरियात असतो ना तर मोस्टली मी 11पर्यंतच खेळतो, जास्त खेळत नाही. आणि आता खरंच ब्लॉग एंड करायची वेळ आहे. चौघांना विचारू कसं झालं, कसं काय, त्यांना कसं वाटलं. काय भाई कसं वाटलं तुला? एकदम आजचा दिवस कसा गेला? पहिल्यांदा आला ना तू? काय बोलशील? झोप आले झोपणार घरी जाऊन. तू काय बोलशील भाई? 5 वाली गोली मस्त. हां 5 वाली गोली मस्त. अरे भाई जाम व्हायचं आहे. अंजली तू काय बोलशील? बरं ना. सो फायनली सगळ्यांना मजा आली आहे आणि सगळे थकलेले आहेत. सगळ्यांचे चेहरे सांगत होते. तर चला आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब. परत एकदा असे नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि शेवटचा शब्द म्हणजे गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण जाणार आहोत मेट्रोने परत रिटर्न घाटकोपरला. शिडेने पायरी वगैरे चढून पोरं जाम थकलेले. पप्पू माझी मोबाईलमध्ये बिझी आहे. चला आता आपण पण भेटूया. टेक केअर.